खेळ अद्भुत आहे, तुम्हा आम्हाला प्रेम करणारा, तुम्हा आम्हाला जोडून ठेवणारा आणि हो तुम्हा आम्हाला घरापासून लांब करणारा हा खेळ आज मात्र या खारघरच्या भूमीत आपण आलेलो आहोत आणि याच खारघरच्या भूमीत आपण क्रिकेटचं कौशल्य दाखवणार आहोत। बॅट्समन आपले 12 प्लेयर तर दत्तकृपा अप्पर टुडील बी संघ बॅटिंग करणार आहे। 4 षटकांचा खेळ आणि आपण पाहतोय मयूर आणि अक्षय डावाला सुरुवात करणार आहेत। तर गोलंदाजी मार्कवर ए संघाचा साहिल नागटे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहेत। 4 षटकांचा खेळ, या 4 षटकांमध्ये अद्भुत क्रिकेटचा रोमांच, क्रिकेटचा थरार, त्याही पेक्षा क्रिकेटची लज्जत आपल्याला घ्यायची आहे आणि त्यासाठी आम्ही आता तुडीलवाले मैदानाच्या आतमध्ये येऊ शकत नाही, परंतु जीटीसी लाईव्हला जोडलेला आहोत। घर बसल्या प्रेक्षक आहेत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत। पहिला चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने टोळवलाय, तिकडनं दूरवरून क्षेत्ररक्षक आले आणि हो बघता बघता 2 धावा सुद्धा इथे अर्जित केल्या गेल्या। डावाला सुरुवात झाली, धावांना सुरुवात झाली आणि या 2025 चा प्रवास चॅम्पियन ट्रॉफीचा सुरुवात झालेला आहे दोन्ही संघांना। परंतु एक गोष्ट नक्कीच की आज कोणाचा तरी प्रवास थांबणार आहे, कारण हा प्रवास डू ऑर डायचा आहे, करो या मरोची परिस्थिती आहे आणि अशा प्रकारचं क्रिकेट तुम्हा आम्हाला जरूर खेळायचं आहे मैदानाच्या आतमध्ये। ओहो बॅट वर घेतला, जागा बनवली आणि डीप स्क्वेअरला चेंडू 1 बाउन्स सीमा रेखा पलीकडे चौकार, 4 धावा। अफलातून बॅटिंग चाललेली आहे, गावागावात टॅलेंट आहे, गावागावात क्रिकेट आहे आणि गावागावात खऱ्या अर्थाने युवकांच्या आतमध्ये कला क्रीडेचा आहे, परंतु ते आणण्यासाठी व्यासपीठ असणं गरजेचं आहे आणि 2025 ला एक सर्वात मोठं व्यासपीठ आता उपलब्ध झालेलं आहे। चॅम्पियन ट्रॉफी 2025 तालुका महाड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून हे एक जबरदस्त व्यासपीठ आहे। इथे तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे, टेनिस क्रिकेट तुम्हाला प्रसिद्ध करणार आहे। पुढचा चेंडू, याही वेळेला डान्सिंग डाऊन द विकेट आले, चेंडूचा पाठलाग केला, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर होता, पंच सर कळवतायत की हा वाईड चेंडू आहे। वाईड हा वाईडच असतो आणि म्हणूनच की काय एक धाव समोरच्या संघाला बहाल सुद्धा केली गेली। एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 7 धावा धावफलकावर, जिथे आपण पाहतोय मयूर स्ट्राईक एंडला आहे तर गोलंदाजी मार्कवर साहिल नागटे गोलंदाजी पुन्हा एकदा आपली करताना दिसणार आहेत। याही वेळेला हो बॅटची कडा आली, परंतु तिकडे हृदयाचे ठोके सुद्धा वाढले होते, कारण पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू हातात आला नाही यष्टीरक्षकाच्या, परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये आला आणि आता मात्र मयूर यांना परतावं लागेल। पहिल्या विकेटचं पतन होते। क्रिकेट हा खेळच नक्कीच मनोरंजनाचा आहे। या मॅच मध्ये, या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये कोण जिंकणार हे तुम्हाला आम्हाला माहिती असेल तर महाड पासून मुंबापुरीत आलो, मुंबापुरीतून खारघर मध्ये आलो आणि खारघर मध्ये इतक्या उन्हात हे क्रिकेट तुम्ही आम्ही पाहिलं नसतं, कारण क्रिकेटमध्ये कधी काय घडेल, रावाचा रंक आणि रंकाचा राव करणारा खेळ म्हणजे आपण पाहतोय तो क्रिकेट। मैदानाच्या आतमध्ये क्रेज क्रिकेट चालू आहे, जिथे बॅट आणि बॉलचा संघर्ष, चेंडू आणि फळीचं तुंबळ युद्ध सध्याच्या घडीला तुडीलकरांचं चालू आहे। याही वेळेला ओहो आले आणि परत सुद्धा गेले, अफलातून साहिल नागटे यांची कामगिरी, त्रिफळा बात, यष्टी उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय, हे सगळे शब्द एकाच वेळा वापरूया, कारण साहिल नागटे यांची अफलातून गोलंदाजी सध्याच्या घडीला चालू आहे। काय गोलंदाजी होत आहे, समोरच्या संघाला चारी मुंड्या चित करणारी गोलंदाजी। बॅटर आले रुपेश आले आणि त्यांना आल्याला माघारी परत फिरवले। मैदानाच्या आतमध्ये येणारी पावलं रुपेश यांची जिथे मिटली नसतील त्याच पावलांवर पाऊल टाकून रुपेश यांना माघारी फिरवले। बी संघ दत्तकृपा अप्पर तुडील बी संघ अफलातून बॅटे आता मात्र गोलंदाजी करत आहेत। तर मैदानाच्या आतमध्ये ज्यांच्यावर कॅमेरा आहे आणि हो तुम्हा आम्हाला एकत्र इथं बांधलेले आहेत, अर्थात ज्ञानेश्वरजी भुवड मैदानाच्या आतमध्ये। ओहो याही वेळेला उजव्या यष्टीवर, परंतु फटका सजला नाही, विकेट सुद्धा थांबलेले आहेत। ज्ञानेश्वर भुवड यांचं कौतुक करणं गरजेचं आहे, कारण आज मी सकाळी आलो, आमचं स्वागत केलं आणि जितका आपुलकीचा आणि हात दिला आणि त्या हातात बरंच काही होतं। इतक्या मोठ्या असोसिएशनला काय एकत्र केलं, त्या हातात बरंच काही कौशल्य आहे
आणि तेच अध्यक्ष मैदानाच्या आतमध्ये कामगिरी मात्र करू शकले नाही. पॉईंटच्या दिशेने चेंडू टोळवायचा होता अमोलजींना, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक तैनात होते. आणखीन एक साईडला विकेट पडली आणि तिसऱ्या विकेटचं इथे मात्र पतन होतंय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय साहिल यांची गोलंदाजी अफलातून झाली. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या साहिल याने आणि 3 गडी सुद्धा बाद केलेला आहे. अफलातून गोलंदाजी, हे टॅलेंट ग्रामीण क्रिकेट महाडच्या मध्ये दडलेलं आहे, लपलेलं आहे. आणि हो, या लपलेल्या टॅलेंटला एक व्यासपीठ देण्याचं काम अमोलजी भुवड आणि तुमच्या सहकार्यांनी केलेलं आहे. आणि म्हणूनच की काय, ही चॅम्पियन ट्रॉफी आज मात्र चॅम्पियनच्या दिशेने चालू आहे. 3 गडी बाद झालेत, धावा 7 झाल्यात आणि मैदानाच्या आतमध्ये 1 षटक संपलेला आहे. 1 षटक संपल्यानंतर नवीन पर्याय वापरला जातोय दत्तकृपा अप्पर तुडील ए संघ बी संघाकडनं, जिथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मॅडी ह्या नावाने ओळखले जात आहेत. आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मॅडी फलंदाजी करतायत. गोलंदाजी मार्कवर आहेत सत्यम गोलंदाजी करणार आहेत. पहिलं षटक साहिल भुवड यांचं अफलातून होतं. पहिल्या षटकाचं जर विश्लेषण केलं गेलं तर आपण पाहतोय गोलंदाजाचा बॉलबाला राहिला, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. ओहो, याही वेळेला मॅडी काय करतायत, फलंदाजी शरीरापासून लांब करतायत, फुटवर्क नाही. आणि म्हणूनच की काय, डॉट बॉल येतोय. चांगलं चेंडू जरूर टाकलं गेलं गोलंदाजाच्या मार्फत, परंतु मॅडी यांची जी शैली आहे ती थोडीशी का होईना डॉट बॉलचीच आहे. तुम्हाला चेंडूपर्यंत जावं लागेल, किंबहुना तुम्हाला चेंडूला रीड करावं लागेल. अभ्यास खूप महत्वाचा आहे, कारण अमिताभ बच्चन नक्कीच म्हणतात अक्षय यांची जी फलंदाजी आहे. ओहो, याही वेळेला अक्षय यांचा फटका चुकलाय आणि तिकडे आपण पाहतोय झेल सुद्धा चुकलेला आहे. अक्षय यांनी जो फटका मारला होता बराच काळ हवेत होता, परंतु त्याही पलीकडे मैदानाच्या आतमध्ये झेल होऊ शकला नाही. आणि दरम्यानच्या काळात आपण पाहतोय 2 धावा आल्या आणि 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 9 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा सत्यम यांच्यासाठी नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अक्षय यांच्यासाठी जरूर येतील. याही वेळेला बॅटच्या टोला समोरच्या दिशेने लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक आहेत, चुकी करणार नाहीत. अक्षयला परतावं लागेल. 4थ्या विकेटचं पतन होतंय आणि आणखीन एक सफलता इथे मात्र गोलंदाजाला भेटते. क्रिकेटचा खेळ नक्कीच यासाठी ओळखला जातोय. कधी बॅटचं तर बॉलचं क्रिकेट असतं. तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. अभ्यासाशिवाय तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही. अभ्यासापेक्षा तुम्ही मैदानात पुढे जाऊ शकत नाही. अभ्यास खूप करणं गरजेचं आहे. मगाशी म्हणता राहिलं होतं अमिताभ बच्चन कोण बनेगा करोडपती मध्ये एक वाक्य जरूर म्हणतो, पडेगा वही बडेगा. तुम्हाला अभ्यास करावा लागेल. अभ्यास गोलंदाजाने फलंदाजाचा करावा लागेल, फलंदाजाने गोलंदाजाचा करावा लागेल. सध्याच्या घडीला अभ्यास. हो, खोलात टाकला चेंडू समोरच्या दिशेने. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक येत आहेत तिकडे आणि बघता बघता 1 धाव जरूर आली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले सुजल आले आणि त्यांनी अकाउंट सुद्धा खोललेलं आहे. 1 धावेने सध्याचं आपलं अकाउंट खोललंय या चॅम्पियन ट्रॉफी 2025चं. आणि सुजल नॉनस्ट्राईकला जरूर दाखल झालेले आहेत. याही वेळेला बॅटवर घेतला मॅडी यांनी चेंडू, परंतु तिकडे आपण पाहतोय तिकडे क्षेत्ररक्षक आहेत डीप एक्स्ट्रा कव्हरला. एकेरी धाव येईल मॅडी यांना. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. सध्याच्या घडीला आपण पाहतोय 11 धावा कमीची धावसंख्या आहे. 4 षटकामध्ये टार्गेट सेट करायचं आहे. 4 षटकामध्ये तुम्हाला विजयाचं लक्ष द्यायचं आहे. 4 षटकामध्ये तुम्हाला चॅम्पियन ट्रॉफीचा प्रवास मजबूत करायचा आहे. आणि यासाठी तुम्हाला हाणामारी सुद्धा करावी लागेल. हलक्या हाताने ऑफ रिजन मध्ये तिकडे आपण पाहतोय खूप दूरवरून आले, थोडीसा वेळ होता. आणि हो, याही वेळेला एक डेंजर झोन मध्ये घेण्याची धाव अंगलट आली आणि मैदानाच्या आतमध्ये 5वा विकेट रन आउटच्या स्वरूपात जरूर बाद होतोय. जिथे आपण पाहतोय आपल्याकडे विकेट जाता येत, धावा येत नाही. आणि अशा वेळेला अशा प्रकारची 1 धाव घेणं म्हणजे खूप घातक असते. आणि मैदानाच्या आतमध्ये ती घातकता जरूर पाहिली. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकामध्ये 5 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावर धावा आपण पाहतोय 12 धावा झालेल्या आहेत. 1 डझन चेंडू झालेत आणि धावा सुद्धा 1 डझन झालेल्या आहेत. दरम्यानच्या काळात ड्रिंक्स ब्रेक होते आणि ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा पुढच्या 2 षटकाला जरूर सुरुवात होईल.
एक चांगली क्रीडा स्पर्धा, एक आगळी वेगळी क्रीडा स्पर्धा. आपल्या गावापासून खूप लांब आलोय आपण, परंतु क्रिकेटच्या पटलावर खूप जवळ आलेलो आहोत आपण. तसं पाहिलं गेलं तर महाड तालुका रायगडाच्या एका कोपऱ्याला आहे, दक्षिण विभागात आहे आणि तिकडनं आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्या स्वप्नाला पाठलाग करण्यासाठी हे सगळे तरुण मुंबापुरीत दाखल झालेत. आपापल्या ठिकाणी जॉब, आपला व्यवसाय व्यवस्थित स्थिरतावर करून पुन्हा एकदा एकत्रित आले, संघटित आले आणि त्या संघटनात्मक कार्यातून क्रिकेटच्या पटलावर एकत्र आलेले आहेत. निमित्त आहे महाड तालुका महाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून. सध्याच्या घडीला आपण पाहतोय कार्यकुशल अध्यक्ष ज्ञानेश्वरजी भुवड आहेत, तर कार्याध्यक्ष अमोलजी पावलेकर आहेत, सचिव संदीपजी चोरगे, तर खजिनदार किशोरजी नागते. या सगळ्यांच्या सहकार्याने आणि प्रत्येकाच्या योगदानाने हे एक चांगल्या प्रकारे संघटना बांधली गेली आणि प्रत्येक ठिकाणी चांगल्या प्रकारच्या दर्जेदार क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला भेटत आहेत. आज चॅम्पियन ट्रॉफीला आपण एकत्र आलेलो आहोत आणि हो, ह्या चॅम्पियन ट्रॉफीचा प्रवास, या चॅम्पियन ट्रॉफीचा स्वप्न सर्वांचं असतं, परंतु एकाच सत्य होणार आहे आणि यासाठी उद्याची संध्याकाळ आम्हाला जरूर पाहायची आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये जरूर झालेला आहे, पाणी जरूर पोचवलेलं आहे. या पाण्याबरोबर बऱ्याचशा पुढच्या 2 षटकांच्या व्यूहरचना असणार आहेत. या 2 षटकांमध्ये कशा प्रकारे बॅटिंग करायची, कशा प्रकारे गोलंदाजी करायची, या सगळ्यांचं नक्कीच पुन्हा एकदा चर्चासत्र घडलेलं असेल आणि तदनंतर खेळ जरूर चालू होईल. तर नवीन बॅट्सवर आपण पाहतोय दिनेश गुलांबडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. तर आदित्य दुरे नॉन स्ट्राईक रेनला आहेत. एका बाजूला आपण पाहतोय गुलांबडे, तर दुरे हे 2 मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. गोलंदाजी मार्कवर आदित्य दुरे यांच्या मधलं बॅटल पाहायचं आहे. चेंडू आणि फळीचं, बॅट आणि बॉलचं बॅटल मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या षटकासाठी. हो, याही वेळेला आधी यांचा चेंडू उजव्या एष्टीवर होता, पिचिंग चांगली होती आणि तिकडनं मात्र बाहेरच्या साईडला थोडासा का होईना हलकासा बाहेर वळवला गेला आणि इथे फलंदाजाला थांबवलं सुद्धा होतंय. डॉट बॉल येतोय आणि या डॉट बॉलच्या संगतीनंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय आपण आधी तयार आहेत आपल्या पुढच्या चेंडूसाठी. तिसरं षटक त्यांच्या हातात दिले कर्णधाराने. ओहो, शरीरापासून लांब होता, डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक तिकडनं येईल आणि बघता बघता एकेरी धाव आधीच्या माध्यमातून आपण पाहतो याही चेंडूवर घेण्यात आलेली आहे. 1 धावेरी धावफलक पुढे जाईल. आपण पाहतोय धावफलकावर 13 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. षटक क्रमांक 3 आहे. सध्याच्या घडीला 5 गडी 5 झालेले आहेत दत्तकृपा तुडील बी संघाच्या. याही वेळेला आपण पाहतोय आधी ओहो, याही वेळेला वेग होता आणि चांगल्या प्रकारे पिचिंग सुद्धा होती, परंतु क्रिकेटच्या पटलावर नको असलेला फटका बॅटरच्या माध्यमातून पाहायला भेटला. या फटक्याला ब्लाइंड फटका म्हणतात. जे आपण पाहतोय आखे बंद करून, म्हणजे डोळ्यांचं कुठेही नक्की चेंडूवर स्थिरता नव्हती आणि तिकडनं फटका सजवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याही पलीकडे तो फटका सजला गेला नाही. हो, कल्पकता दाखवली. याही वेळेला मागील डॉट चेंडू धुवून आले आणि तदनंतर एक हलक्या हाताने कव्हरच्या दिशेने चेंडू टोळवला बॅट्समनने आणि तिकडनं मात्र 2 धावा अर्जित केली गेली. 2 धावेने धावफलक आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. 15 धावा धावफलकावर जिथे कमीची धावसंख्या आहे, इथून पुढे जर टार्गेट चांगलं द्यायचं असेल, एक चॅलेंज निर्माण करायचं असेल, तर आपण पाहतोय एक मोठी धावसंख्या रचावी लागेल आणि त्यासाठी तुम्हाला बॅटने चेंडूचा चौकार षटकाराची भाषा बोलावी लागेल. याही वेळेला आपण पाहतोय खोलात टाकलेला चेंडू होता, फुलटॉस सुद्धा होता, तिकडनं रीड करता आले नाही. यस नो डबल माइंडेड झाले आणि बघता बघता आपण पाहतो या द्विधा अवस्थितीत मात्र रनआउट सुद्धा बाद झालेले आहेत. 1 रन कंप्लीट झाली आणि तदनंतर दुसऱ्या रनला जाताना रन घ्यायची की नाही घ्यायची हा दोघांमध्ये संभ्रम होता आणि त्याही पलीकडे त्या संभ्रमात चेंडू आला, यष्टी उद्ध्वस्त केली अभिने आणि इथे मात्र विकेटचं पतन होईल. 6 गडी बाद आपण पाहतोय 16 धावा धावफलकावर मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर मॅडी दाखल झालेले आहेत. पुन्हा मॅडी.
ओहो, याही वेळेला आधी यांचा हा चेंडू चांगला चेंडू होता, त्याला खेळता आला नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. डॉट बॉल येतोय आणि या डॉट बॉलने षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपते. 3 षटकामध्ये 6 गड्यांच्या बदल्यात मैदानाच्या आतमध्ये 16 धावा धावफलकावर जी कमीची धावसंख्या आहे. या मैदानाचा विचार केला तर 30 यार्ड सर्कलच्या पूर्ण बाहेर सीमारेखा आहे, चारही बाजूला सीमारेखा आहे आणि या सीमारेखेवर फक्त तुम्हाला 40 ते 50 धावा येणं गरजेचं आहे. आणि इथून तुमची गोलंदाजी जर करायची असेल तर तुम्हाला त्या प्रकारची एक माइंड सेट करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये 16 धावा, 3 षटकांचा खेळ, 6 गडी बाद झालेत. येणारे 6 चेंडू असतील या सत्रातील आणि एक युवा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. गोकुळ भुवड मैदानाच्या आतमध्ये एक युवा टॅलेंट आलेला आहे. छोटी कीर्ती आहे, छोटी मूर्ती आहे, परंतु येणाऱ्या काळात ते कीर्तिमान होतात का? कारण तुमच्याकडे आता 6 चेंडू दिलेत आणि हो 16 धावा तुमच्या अकाउंटला आहेत. या धावा जास्तीच्या खर्च करायच्या का? कारण मागील 3 गोलंदाजाने खूप कंजूस गोलंदाजी केली होती. ओहो, काय गोलंदाजी केली गेली. गुडलँड स्पॉटवर पिचिंग केली, तिकडनं मात्र आपण पाहतोय उंची दिली, यष्टिरक्षकाचा वेध घेतला गेला आणि डॉट बॉलची सुद्धा सांगता गेली. आपण पाहतोय 2025चा रणसंग्राम चालू झाला, गावोगाव क्रिकेट सुरू झालं आणि या आता मात्र आपण या पूर्ण चॅम्पियन ट्रॉफीसाठी इथे जमलेलो आहोत. क्या बात है. मागील चेंडू जो थोडासा पुढे होता त्याला आणखीन पुढे घेतला गेला. व्हाईट यॉर्करचा अस्त्र वापरलं गेलं आणि बघता बघता मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक डॉट बॉल जरूर आला. या पुढचा सामना असणार आहे दत्तमाता जाकमाता गोठे असंघ आणि हनुमान स्पोर्ट्स क्लब विठ्ठलवाडी. दोन्ही संघांनी चला टॉस साठी या. विनंती आहे जाकमाता गोठे आणि हनुमान स्पोर्ट्स क्लब विठ्ठलवाडी पुढचा आपला सामना असणार आहे. मध्यांतरला तुम्ही टॉस साठी यायचा आहे. या जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोकुळ गोलंदाजी करत आहेत. याही वेळेला आक्रमण चढवलं गेलं, कॉर्नरच्या दिशेने चेंडू टाकलाय, तिकडे मात्र अडवण्याचा प्रयत्न झाला, असफल प्रयत्न होतोय, चेंडू फरार होतोय सीमारेखा पलीकडे. 4 धावा, चौकार येतोय आणि अशा प्रकारचे फटक्यांची सध्याच्या घडीला बॅटिंग टीमला गरज आहे, परंतु खूप उशीर झालाय. परंतु याही चौकाराने धापलक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 20 वर जाऊन पोहोचलेला आहे, जिथे आपण पाहतोय गोकुळ भुवड मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत आहेत. याही वेळेला चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला झाले. एक चौकार आलाय त्यांच्याकडून, परंतु मागील काही चेंडू डॉट सुद्धा आलेत. तिसरा चेंडू चौकारासाठी जरूर पाठवला बॅटरने. ओहो, याही वेळेला फटका चांगला होता. निर्जन स्थळी चेंडू पडेल, एकेरीचं रूपांतर दुहेरीत जरूर होईल, परंतु तदनंतर मात्र धाव घेण्याचा संभव नाही. 2 धावा आल्या आणि या 2 धावेनी आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलाय 22 धावा धावफलकावर. तालुका महाड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत चॅम्पियन ट्रॉफी 2025 ची कहाणी. आजचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवसात जबरदस्त सामने मैदानाच्या आतमध्ये होत आहेत. हो, याही वेळेला आपण पाहतोय उजव्या यष्टीच्या बाहेर 6व्या-7व्या स्टंपवर टाकला चेंडू. मैदानाच्या आतमध्ये पंच सर कळवत आहेत की हा वाईट बॉल आहे. गोकुळ तुम्हाला पुन्हा हा चेंडू टाकावा लागेल. समोरच्या संघाला एक धाव बहाल सुद्धा केली गेली आणि धावफलकावर सध्याच्या घडीला 23 धावा जरूर लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा गोकुळ येतील. टॉस चेंडू आणि त्याला सुद्धा तितकासा मोठा प्रहार करता आला नाही. हा सुद्धा चेंडू वाया गेलेला आहे. दरम्यानच्या काळात आपण पाहतोय एक धाव घेतली आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात आणखीन एक विकेटचं होते पतन. विकेट होते पतन. 1 धावेने धावफलक 24 वर जाऊन पोहोचलेला आहे, जिथे आपण पाहतोय दत्तकृपा बी संघ जिथे बॅटिंग करताना थोडीशी काय होईना आज त्यांची पारी लडफडलेली आहे. एखादा मोठा फलंदाज मोठी पारी खेळू शकला नाही आणि म्हणूनच की काय इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला 7 गडी बाद झालेत आणि एक सुद्धा फलंदाज दुहेरी धावसंख्या वैयक्तिक करू शकला नाही. सर्वाधिक मोठी धावसंख्या 7 आहे, जी वैयक्तिक धावसंख्येमध्ये आहे बी संघाची. आपण पाहतोय दत्तकृपा बी संघ 4 षटकांचा खेळ झालाय. 4 षटकामध्ये धावफलकावर तब्बल 25 धावा आलेल्या आहेत. 26 धावांचं आव्हान येण्याकडे लक्ष बी संघाला असणार आहे. चला
पुढच्या टॉस कडे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. चला पुढचा टॉस जाकमाता गोटे ए आणि हनुमान स्पोर्ट्स क्लब विठ्ठलवाडी. चला टॉस साठी या. तर पुढच्या सामन्याचा टॉस झालाय जिथे आपण पाहतोय हनुमान स्पोर्ट्स क्लब विठ्ठलवाडी यांनी टॉस जिंकलाय आणि निर्णय घेतलाय की बॉलिंग करायचा. याही कडे लक्ष असेल. चला मैदानाच्या आतमध्ये सेकंड हाफ चालू करूया जिथे आपण पाहतोय 26 धावांचं लक्ष असणार आहे. दत्तकृपा तुडील ए संघ यांची बॅटिंग असणार आहे आणि 26 धावांचं लक्ष असणार आहे. चला बॅट्समन पाठवा. 26 धावांचं लक्ष आहे आणि आपण पाहतोय GTC लाईव्हच्या माध्यमातून एक जबरदस्त कव्हरेज प्रत्येकाच्या घराघरात पोहोचवलं जातोय आणि यासाठी आशिषजी भोईर आमच्याकडे टेक्निकल सहाय्य आहेत. तर कॅमेरामन विशालजी पवार आणि त्यांच्या साथीला प्रेम आमचे आवडते प्रेम हे सुद्धा आहेत. आता सध्या जेवणाचा आस्वाद घेत आहेत प्रेम. परंतु प्रेम यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. एखाद्या डिस्कवरी चॅनलमध्ये जसा पकडला जातो एखाद्या प्राण्याला तसा चेंडूला प्रेम पकडतात अशी आम्हाला माहिती कळवतात आणि ती खासियत आहे त्यांची. परंतु आज ऑफिशियल पंच यांचं सुद्धा कौतुक करणं गरजेचं आहे. जगदीश दुधकर आणि सुमित देशमुख सर आज आपण पाहतोय या मैदानावर ऑफिशियल पंच म्हणून या क्रीडा स्पर्धेला लाभलेले आहेत. त्यांचं सुद्धा कौतुक किंबहुना त्यांना सुद्धा देऊया शुभेच्छा. कारण मैदानाच्या आतमधल्या पंचांची भूमिका खूप महत्वाची असते. आम्ही समालोचक एखादा शब्द इकडे तिकडे गेला तरी चालतो, परंतु पंचांचा निर्णय हा त्या स्पर्धेवर खूप सारा परिणामकारक ठरलेला असतो. आणि आज सकाळपासून पाहतोय चारही ऑफिशियल पंच नक्कीच खूप चांगली कामगिरी करत आहेत आणि या विभागात खूप चांगल्या नावाजलेले पंच आहेत या स्पर्धेसाठी आणि प्रत्येक निर्णयावर ते खूप चांगली कामगिरी करत आहेत आणि क्रिकेटला त्याही पेक्षा न्याय देत आहेत. तर येतोय लेट्स प्ले, चला खेळूया. मैदानात इशारा येतोय. स्ट्राईक एंडला असतील साहिल आणि सागर हे दोन आघाडीचे फलंदाज. साहिल यांच्यासाठी आपण पाहतोय शरीराचा वेध घेणारा डायरेक्ट चेंडू टाकला गेला. तिकडनं मात्र आपण पाहतोय पंचांचा इशारा येतोय लेग बाईटचा. क्या बात आहे. आपण पाहतोय मेन पंच आपल्या सोबत
जगदीश जी आहेत तर सुमित जी नॉन स्ट्राईकला जरूर दाखल झालेले आहेत. पहिली धाव येते. 26 धावांचा प्रवाद चालू होतोय. क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे आणि या खेळामध्ये कधी काय घडेल याचा नेम नसतो. 26 धावा तशा पाहिल्या गेल्या तर खूप कमी आहेत, किंबहुना सोप्या आहेत, परंतु क्रिकेटच्या पटल्यावर साधं सोपं असं काही नाही. कारण रणांगणात आणि क्रिकेटच्या मैदानावर तुम्हाला युद्ध असतं आणि ते खेळावं लागतं आणि युद्ध नक्कीच खतरनाक असतं. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दुसरी धाव येते. दुसऱ्या चेंडूवर जिथे गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय विघ्नेश नागते आहेत. विघ्नेश नागते यांचं खूप सारं चांगली गोलंदाजी मागील काळात आपण पाहिली या इकडच्या विभागामध्ये आणि तेच विघ्नेश आता गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. ओहो, चुकीचा चेंडू टाकला गेला आणि त्याला मोठी 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 सजा दिली तब्बल 6 धावांसाठी. परंतु त्याही पलीकडे चेंडू जेवढ्या लांब गेला ती खूप मोठी सजा होती. क्रिकेटच्या पटलावर 6 धावेशिवाय मोठी सजा येऊ शकत नाही, परंतु चेंडू खूप लांब लांब पाठवलेला आहे. याही 6 धावेनी धावफलक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 8 झालेला आहे. 26चा पाठलाग करायचा आहे. आपण पाहतोय एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा. या क्रीडा स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 30,000 कॅश प्राइज असणार आहे आणि माझ्या समोर असणारे चमचमते चषक. खूप आनंद वाटला सकाळी या चषकाला पाहून की चॅम्पियन ट्रॉफी कशी असावी, तर याही पेक्षा वेगळं नसणार. जे स्वप्न वर्षभर इथल्या खेळाडूंना पडतात ते स्वप्न म्हणजे हे चॅम्पियन ट्रॉफी. आणि हो, त्यांना स्वप्नाला साजेशी अशी चॅम्पियन ट्रॉफी आयोजकांनी केलेली आहे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जाऊया. पुढचा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला, असफल होतोय. डॉट बॉल येतोय आणि त्या डॉट बॉलच्या संगतीने पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी जरूर येईल. तर द्वितीय प्रादेशिक या स्पर्धेतील 18,000 कॅश प्राइज असणार आहे. आकर्षक चषक असणार आहे. तर त्यानंतर तृतीय प्रादेशिक 12,000 आणि आकर्षक चषक असणार आहे. चतुर्थ 8,000 असणार आहे आणि आकर्षक चषक असणार आहे. अफलातून टायमिंग. या क्रिकेटच्या कॉपी बुक स्टाईल मधलं हे पटका आहे. गोलंदाजाचा स्पीड गती उपयोग केली आणि तिकडनं फक्त दिशा दिली, टायमिंग साध्य केलं आणि पाठवलाय 6 धावेंसाठी षटकार. काय अफलातून फलंदाजी करत आहेत साहिल नागते. आज मात्र दमखम दाखवत आहेत आणि हे 26 धावांचं आव्हान आम्हाला जास्त काळ घ्यायचं नाही. दुपारचं जेवण घ्यायचं आहे, शांतता राखायची आहे आणि हो, पुढच्या सेकंड राऊंड मध्ये सुद्धा आम्हाला कामगिरी करायची आहे. आज सांगत आहेत ते की हो, आम्ही आलोय ही जिंकायला. ओहो, चुकीचा चेंडू, त्याला चुकीचा फटका. प्रत्येक वेळा तुम्ही तुमच्या डावपेचात जरूर सक्सेस होत नाही. हे क्रिकेट आहे. इथे क्रिकेटमध्ये प्रत्येक डाव तुमच्या विरोधात टाकणारा असेल आणि मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू आपण पाहतोय साहिल यांचा नक्कीच आत्मघात करणारा होता. फुलटॉस होता. सहज सोपा खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु विकेट सुद्धा दिली गेली आणि सफलता भेटते. पहिली विकेट आपण पाहतोय विघ्नेश यांना भेटली आणि 1 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय 14 धावा धावफलकावर. ज्ञानेश्वरजी बुवड स्वतः मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करताना खूप खुश आहेत आणि हो, का असू नये, इतकी मोठी क्रीडा स्पर्धा इतक्या दूरवर आपण नक्कीच उभी केलेली आहे आणि सर्वांचं सहकार्य. माणूस कसा असावा, तर माणूस प्रेमळ असावा, माणसाने संघटित भावना असावी आणि हे सगळे गुण असले म्हणजे तुम्ही अध्यक्ष होऊ शकता. ज्ञानेश्वरजी बुवड, तुमच्यामध्ये हे 100% चांगले गुण आहेत. म्हणूनच की काय, इतक्या सगळ्यांना एकत्र करून आणि तुमच्या पूर्ण सहकार्यांना सांभाळून या क्रीडा स्पर्धेचं आणि या असोसिएशनचं कामकाज एक सुंदररित्या पुढे जरूर जात आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय 14 धावा धावफलकावर 26चा पाठलाग करायचा आहे. षटक क्रमांक 2 अतुल सुजल आले आणि सुजलने मात्र पहिल्या चेंडूवर विकेट सुद्धा प्राप्त केलेली आहे. आणि हो, सुजल सांगतायत अजून सामना संपलाय नाही, कारण आम्ही जिंकलो नाहीत. इथे जिंकायसाठी सगळेजण आलेले आहेत. हार कोणालाही मान्य नाही आणि हो, हार कोणालाच मान्य नसतं. आयुष्याच्या पटलावर असो किंबहुना मैदानाच्या आतमध्ये तुम्ही आम्ही हार मानायला तयार नसतो आणि म्हणूनच की काय, सुजल ते करायला तयार आहेत, हार मानायला तयार नाही. कारण आज आपण पाहतोय धावा कमी आहेत त्यांच्याकडे, बँक बॅलन्स कमी आहे त्यांच्याकडे, परंतु जिंकण्याची जिद्द, जिंकण्याचे कष्ट, त्याही पेक्षा जिंकण्याची ईर्ष्या आहे त्यांच्याकडे. आणि म्हणूनच की काय, लढणार आहेत ते. हार अगर जिंको, परंतु लढणाऱ्यांचा सुद्धा इतिहास असतो, हे तुम्ही आम्ही जरूर पाहिलेला आहे. आणि आपण महाड मधून आलेलो आहोत.
आपली ऐतिहासिक भूमी आहे. हो, याही वेळेला आपण पाहतोय चेंडू फाईन लेग मध्ये जातोय, चेंडू सीमारेखा पार होतोय आणि हो येतोय, आपण पाहतोय चौकार. 4 धावे धावफलक, 18 धावा धावफलकावर. महाडच्या ऐतिहासिक भूमिकेत आपण आलेलो आहोत आणि अखंड हिंदुस्थानाला गर्व वाटावं अशी ती माती आहे, कारण त्याच मातीत छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे, छत्रपती संभाजीराजांचा इतिहास आहे आणि हो रायगड सुद्धा माझ्या गावात आहे. अखंड विश्वाला ऊर्जा देणारा रायगड किल्ला आमच्या महाडच्या गावात आहे. ही आम्हाला गर्वाने उंच करणारी मान आहे. आणि हो, महाड तालुक्याचा इतिहास म्हणजे संघर्षाचा इतिहास आहे. याही वेळेला आपण पाहतोय पटका सजवलाय, तिकडे मात्र क्षेत्ररक्षक अडवू शकले नाही, चेंडू सीमारेखा पलीकडे फरार होतोय 4 धावेंसाठी. याही 4 धावेंनी धावफलक जाऊन पोहोचलाय. 22 धावा धावफलकावर 26चा पाठलाग करायचा आहे. इथून 3 धावांची नामात्र गरज आहे, परंतु पुढच्या सामन्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. पुढचा सामना सुद्धा खूप महत्वाचा आहे आणि या सामन्यासाठी सुद्धा सज्ज व्हायचं आहे. याही वेळेला आपण पाहतोय ज्ञानेश्वरजी बुवड स्वतः आले, चेंडू अडवला, फेकी केली गेली, एकच धाव आली. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 23 धावा धावफलकावर, जिथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 26चा पाठलाग चालू आहे. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजांनी खराब कामगिरी केली, गोलंदाज अडचणीत आलेले आहेत. ओहो, याही वेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर टाकलाय चेंडू. पंच सर आमच्याकडे वळतायत आणि हो सांगतायत हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. वाईट आहे, या वाईटने 1 धाव आली. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 22 धावा धावफलकावर. आता 25 झाल्या, विन झालं विन.